मुंडे म्हणजे स्वर्गात गुणमान जन्म धरारी मारतात फक्त गरुड जल भारत महाबळी हनुमंताशी जगाला त्रास देणाऱ्या रावणाचा वध झाला, श्रीराम विजयी झाले, सत्याचा विजय झाला, धर्माचा विजय झाला. श्रीराम सीतेला घेऊन पुन्हा अयोध्येला परतले. ठीक है. मुंडे म्हणजे स्वर्गात गुणमान जन्म धरारी मारतात फक्त गरुड जल भारत जम्बूद्वीप आर्यावर्त अर्थात भारत देश युगानुयुग शतकानुशतक विश्वाला प्रेम, बंधुभाव आणि संस्कृतीची शिकवण देतो. या भूमीवर महाकवी महर्षी वाल्मिकींनी मानवतेचं पहिलं महाकाव्य लिहिलं, रामायण. आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव सम्भाषणं वाली निर्ग्रहणं समुद्रतरणं लङ्कापुरी दाहनं पश्चात् रावण कुंभकर्ण हननम् एतहि रामायणम्. रामायणाची कथा खरं तर एवढीच. ही 7 कांड म्हणजे आदर्श भारतीय जीवनाचं समग्र दर्शन. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां ही अयोध्या, जिशाशी कोणीही युद्ध करून जिंकू शकलं नाही अशी ही नगरी अयोध्या. इक्ष्वाकु वंशाचे परमपराक्रमी महाराज दशरथ आपल्या कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा या 3 राण्यांसह अयोध्येत राज्य करत होते. वय सरत आलं तरीही पुत्रप्राप्ती होत नव्हती. अखेरीस महाराज दशरथांनी पुत्रकामेष्टी यज्ञ मानला. आणि अग्निदेव प्रसन्न झाला. कौसल्येला राम, सुमित्रेला लक्ष्मण, शत्रुघ्न, कैकेयीला भरत असे 4 दिव्य पुत्र प्राप्त झाले. मार्तंडाचे कुळी राघव जन्मला, भाग्योदय झाला विबुधांचा. अलौकिक दैवी सामर्थ्याचं दर्शन घडवत श्रीराम दिसामासानं वाढू लागले. बालवयातच महर्षी विश्वामित्रांच्या आज्ञेवरून श्रीरामांनी ऋषीमुनींना छळणाऱ्या त्राटिका नावाच्या महाप्रचंड राक्षसीचा एकाच बाणात वध केला.
गौतम ऋषींच्या शापानं शिळा होऊन पडलेली अहिल्या, तिला श्रीरामांच्या पावलांचा स्पर्श झाला आणि मिथिलाधिपती जनक राजानं आपल्या कन्येच्या सीतेच्या स्वयंवरासाठी एक पण लावला होता. भगवान शंकरांनी दिलेल्या या दिव्य महाप्रचंड धनुष्याला जो बाण लावेल त्यालाच सीता माळ घालेल. राम हा विष्णूचा 7वा अवतार, पण त्यालाही मानवी जन्माचे भोग चुकले नाहीत. महाराज दशरथांनी कैकेयीला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी राम, सीता आणि लक्ष्मणांनी 14 वर्षांसाठी वनवास स्वीकारला. शरयू नदी ओलांडली, घनदाट अरण्य पार करत दक्षिणेकडे वाटचाल चालू झाली. हा आश्रम शबरीचा. शबरी एक साधी भोळी आदिवासी स्त्री. पुष्टी पोरे खातो बैग रामचंद्र माझा, भोळा शबरी दारी आला अयोध्येचा राजा. अयोध्येचा त्याग केल्यावर श्रीरामांनी पुन्हा मागे वळून पाहिलं नाही. वनवासातही सुख मानून आनंदानं राहू लागले. वनवासाची 13 वर्ष सरत आली आणि एके दिवशी त्या वनात शूर्पणखा नावाची राक्षसी आली. शूर्पणखा म्हणजे लंकेच्या राजाची रावणाची बहीण. ती सीतेवर धावून गेली. संताप येऊन श्रीरामांनी शूर्पणखेचं नाक कापून टाकलं. खर आणि दूषण हे तिचे भाऊ रामावर चालून आले, पण रामाने त्यांच्यासह 14 सहस्र राक्षसांचा पराभव केला. ते पाहून शूर्पणखा लंकेला गेली. रावणानं श्रीरामांची वैर धरली, पण रामांचा पराक्रम पाहून त्याला चाल करण्याचं धैर्य होईना. रावणाची कपटी वृत्ती उफाळून आहे. त्यानं सीतेला मायावी जाळ्यात अडकवायचं ठरवलं. मारीची नावाच्या राक्षसानं सुंदर हरणाचं रूप घेतलं आणि सीतेच्या दारात आला. सीतेनं रामापाशी त्या हरणाचा हट्ट धरला. राम धनुष्यबाण घेऊन त्या मायावी हरणाच्या मागे धावले. सीतेनं लक्ष्मणाला रामाच्या सहाय्याला जायला सांगितलं. लक्ष्मणानं जमिनीवर रेषा आखली. या रेषेच्या आत सीता सुरक्षित असणार होती. लक्ष्मणही रामापाठोपाठ निघून गेला. राम लक्ष्मण दूर गेलेत असं पाहून रावण बैराग्याच्या वेशात आला. सीतेला आर्जव करू लागला. सीतेनं लक्ष्मण रेषेच्या बाहेर पाऊल टाकलं मात्र अयोध्येपासून इतक्या दूर अरण्यात आलेले प्रभू श्रीराम महाप्रचंड रावणाशी लढायला सैन्य कुठून आणणार होते. त्यांनी किष्किंधेच्या सुग्रीव राजाला सहाय्याला घेतलं आणि तिथेच त्यांची भेट झाली महाबळी हनुमंताशी. हनुमंतानं लंकेकडे उड्डाण केलं. सीतेपर्यंत रामाचा निरोप पोहोचवला आणि परतताना त्यानं लंकाच पेटवून दिली.
लंकेच्या प्रचंड सैन्यासह तो युद्धाला सज्ज झाला. प्रभू श्रीरामांच्या वानर सैन्यानं लंकेपर्यंत जाण्यासाठी समुद्रात सेतू उभारला. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. सीता रमणा करुणा वचना पतित पावना राम. दुःख विमोचक रावण हारक भक्तोद्धारक राम. जय श्रीराम जय श्रीराम. श्रीराम सैन्यासह लंकेत प्रवेशले आणि प्रचंड युद्ध सुरू झालं. जगाला त्रास देणाऱ्या रावणाचा वध झाला. श्रीराम विजयी झाले. सत्याचा विजय झाला. धर्माचा विजय झाला. श्रीराम सीतेला घेऊन पुन्हा अयोध्येला परत. 14 वर्षांचा वनवास संपला. पृथ्वीवरच्या दैत्यांचा नाश झाला. अयोध्येनं श्रीरामांचं स्वागत केलं. रामायण अजरामर झालं. आजही प्रत्येक भारतीयाच्या मनामनात रामायण आहे. राम आहे. कथा थोर रामायणी सार